उज्ज्वल निकम यांना भाजपानं दिलेली उमेदवारी आणि त्यानंतर 26/11च्या तपासावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेलं विधान यामुळे हा विषय आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्यात अडकला आहे। वडेट्टीवार यांचं विधान त्यांचं वैयक्तिक मत आहे, ही काँग्रेसची भूमिका नाही असं स्पष्टीकरण काँग्रेसच्या नेत्यांनी दिलं आहे। उज्ज्वल निकम यांनी या हल्ल्याच्या तपासात मिळालेल्या पुराव्यांकडे दुर्लक्ष केलं। हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे, विजय साळसकर आणि अशोक कामटे यांच्या मृत्यू प्रकरणी मिळालेली इतर माहिती त्यांनी लपवून ठेवली असा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला। हेमंत करकरे साहेबांचा ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती, कुठल्या अतिरेक्यातली नव्हती, तर ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्यांची होती, आरएसएस समर्पित। त्यावेळेस ते पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे। आणि अशा देशद्रोहाला जर तिकीट भारतीय जनता पक्ष देत असेल तर मात्र हे देशद्रोह्यांना पाठीशी घालणारा पक्ष आहे का, हा प्रश्न येतो। केवळ राजकीय हेतूनं माझ्यावर हे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत, यात काही तथ्य नाही असं भाजपा उमेदवार उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे। मुझे दुख इस बात का है कि अपोजिशन लीडर जिसको पूरी मालूमात नहीं, कई किताब जो सच मान के चलता है उसके आधार पर बेबुनियाद आरोप करना, यानी इसका मतलब है आप जो जिनको करकरे जी की इंसल्ट नहीं तो तोहिम कर रहे हैं। अगर भाई आप उस वक्त तो आपका राज था ना, तो मिर्ची में मेरी उम्मीदवारी घोषित होने के बाद आपको यह नया शोध लग गया, मिर्ची लग गई। अरे भाई कहाँ क्या आरोप कर रहे हैं, पाकिस्तान क्या कहेगा? अब तक पाकिस्तान ने कभी नकारा नहीं है कि करकरे और 3 पुलिस अफसर जिनको शहादत मिली वो मानते हैं क्योंकि हमने जुडिशियल प्रूफ दिया है। लेकिन हमारे जनाब सिर्फ राजनीति सियासी कर रहे हैं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही वडेट्टीवार यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे। मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचं समर्थन आहे का, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे। ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते। उज्ज्वल निकम यांनी लढलेल्या खटल्यामुळेच अनेक देशद्रोह्यांना शिक्षा झाली, त्यांच्याबद्दल अशी दुर्दैवी वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून जे बसले आहेत ते बाळासाहेबांचे शिवसैनिक असू शकत नाहीत, असं शिंदे म्हणाले। या ठिकाणी देशातल्या शहीदांचा अपमान त्यांनी केलेला आहे आणि म्हणून त्या अपमानाचा बदला देशवासीय या देशद्रोही वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधामध्ये घेतीलच। त्याचबरोबर जर 26/11चा हमला झाला त्यावेळेस अपेक्षा होती की याचा बदला घेतला जाईल, मुंबईकरांना अपेक्षा होती, परंतु ती फोल ठरली कारण तेव्हा मोदीजी नव्हते। देशाच्या सुरक्षेबद्दलच्या विषयांवर काँग्रेसनं कायमच असंवेदनशील भूमिका घेतली आहे। काँग्रेसची भूमिका शत्रू देशांना मदत करणारी ठरते, अशी टीका भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी केली आहे। राष्ट्रीय सुरक्षा को लेकर भी कांग्रेस गंभीर नहीं है और ये भी दिखता है कि कांग्रेस इसके राज्य में हजारों किलोमीटर भूमि एक्साइ चीन एरिया में लद्दाख के ऊपर भी चलेगी जो चीन ने कब्जा कर लिया, पाक अधिकृत कश्मीर बन गया, कच्चा थीवू आइलैंड दे दिया और अब हमारी सेना को कमजोर करने के लिए कहते हैं परमाणु हथियारों को नष्ट कर देना चाहिए और अब उसके बाद एक और घटिया बयान दे दिया। ये ओछी मानसिकता कांग्रेस की दिखती है जो सर्जिकल स्ट्राइक पर, एयर स्ट्राइक पर भी प्रश्न चिन्ह खड़ा करती है और डोकलाम के समय हमारे सैनिकों के साथ खड़े होने के बजाय राहुल गांधी जी चीन के डिप्लोमैट्स के साथ रहते हैं। ये कौन सी मजबूरी है कि कांग्रेस ने हमारी सेना की शूरवीरता पर भी प्रश्न चिन्ह खड़ा किया और हमारी सेना के साथ खड़े होने के बजाय चीन के अधिकारियों के साथ खड़े रहे। कांग्रेस को देश को जवाब देना चाहिए और कितना गिरेगी कांग्रेस राजनीति के लिए।